नमस्कार, आपण पाहत आहात जोश मराठी। अंजनगाव सुर्जी येथे श्री संत रूपलाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं भव्य आयोजन करण्यात आले आहे। शब्द कानावर पडताच क्षणी सरसाची उठी कसं वैराग्य निर्माण झालं माहिती आहे तुम्हाला? ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सौभाग्यतेने ब्रह्मानंद योग्य जीव होती। विषयातलं वैराग्य निर्माण झालं, सगळं त्यागून गेले आणि अगदी अशी स्थिती महाराजांचं चरित्र एवढं पवित्र आहे मायबाप। श्री संत रूपलाल महाराजांनी भगवत प्राप्तीच्या मार्गावर निघाले तर शेवटच्या श्वासापर्यंत देह जाहो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव। तपसाधना पूर्ण केल्यानंतर रात्रंदिवस भगवंताचं भजन, खऱ्या नामाचा प्रचार प्रसार, कुठल्याच प्रकारच्या वित्ताची अपेक्षा नाही। मधुकरी मागायला गेलेत महाराज स्वतःच्या दारामध्ये, स्वतःची पत्नी मधुकरी घेऊन आली आणि पत्नी जशी पाहताच क्षणी पत्नीचं अंतःकरण आहे महाराज व्याकुळ झालं, तिचं अंतःकरण। एवढ्या वर्षानंतर पतीला पाहिल्यानंतर हृदय द्रवीभूत झालं, तरीही सुद्धा त्या ठिकाणी त्यागण्याची भूमिका मातेच्या स्वरूपात पत्नीला पाहिलं। ही अवस्था सहज थोडी ना प्राप्त होते महाराज, त्यागाशिवाय नाही, साधनेशिवाय नाही। साधना एवढी प्रबळ असतात महाराज, संतांच्या साधना काही साध्या सुध्या नसतात, असं पिघळणाऱ्या नसतात। संत असे धगधगती ज्वाला आहेत महाराज, कोणाची ताकद नाही की त्याला विझवू शकेल म्हणून। त्यांचं वैराग्य असं धगधगत वैराग्य असते आणि तेही विवेकासहित वैराग्याचे बळ। असे श्री अंजनगाव सुर्जी येथे श्री संत रूपलाल महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे। अंजनगाव सुर्जीतील नरेंद्रनगर परिसरात आयोजित या भागवत कथा सप्ताहाला दररोज सकाळी काकडा आरतीने सुरुवात होत आहे। सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। 16 मार्च रोज सोमवारपासून श्री संत रूपलाल महाराज मंदिर परिसरातील नरेंद्रनगर अंजनगाव सुर्जी येथे भक्तिमय वातावरणात कथा सप्ताहाची सुरुवात होऊन 7 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते 5 या वेळेत अकोट येथील पुरुषोत्तम महाराज नेमाडे यांच्या वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण सुरू असून दैनंदिन कार्यक्रमात दररोज सकाळी 5 ते 6 काकडा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ होत असून रात्री दररोज संध्याकाळी 6:30 ते 10 या वेळेत कथा प्रवचन व भजनाचा कार्यक्रम होत आहे। दररोज सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे। सायंकाळी हरिपाठ व कीर्तनाने कार्यक्रमाला अधिक रंगत येत आहे। या कथा सप्ताहात भागवताचार्य व धर्माचार्य दादा महाराज कोलस्कर यांच्या मधुर वाणीतून श्रीमद भागवत कथा सादर होत असून भाविक त्याचा लाभ घेत आहेत। या कथा सप्ताहामुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत। कार्यक्रमाची सांगता 23 मार्च सोमवारी सकाळी 8 वाजता संत रूपलाल महाराज पालखी रथाची शहरातून शोभायात्रा निघणार असून शोभायात्रेनंतर दुपारी 1 वाजता अकोट येथील पुरुषोत्तम महाराज नेमाडे यांच्या वाणीतून भागवत कीर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे। पंचक्रोशीतील भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एकूणच अंजनगाव सुर्जी येथे सुरू असलेला हा श्रीमद भागवत कथा सप्ताह भक्तांसाठी आध्यात्मिक पर्व ठरत आहे। शब्द